सगळ्यांना गुड मॉर्निंग. डीएक्सएन आज आपण माहिती घेतोय. डीएक्सएनचा एक खूप चांगलं प्रोडक्ट आहे व्हर्जिन कोकोनट ऑइल. आणि हे व्हर्जिन कोकोनट ऑइल बनलेलं असतं नारळाच्या शहाळ्यापासून. म्हणजे ओल्या नारळातलं जे खोबरं असतं त्या खोबऱ्याचं तेल काढलं आणि त्या तेलापासून त्यांनी कोकोनट ऑइल बनवलंय. आणि हे ऑइल जर आपल्या सातत्याने वापरात राहिलं, खाण्यात पिण्यात, केसांना लावण्यात, अंगाला मसाज करू शकता, पोटात पिऊ शकता. याचे फायदे काय काय ते बघा. नुसतं कोकोनट ऑइल जर आता घरात दर महिन्याला एक बाटली लिटरली अगदी पिऊन संपायला पाहिजे. हे गाईच्या तुपासारखं, खिलारी गाईच्या तुपासारखं बॉडीमध्ये काम करतं. आणि सगळ्यात महत्वाचं याचे खूप बेनिफिट आहे. त्यामुळे मन लावून ऐका. ओके, घरातलं जरा काम बंद ठेवा, वही पेन घ्या आणि मीटिंगला बसा. तुम्हाला सगळी माहिती आता इथं आपण देऊया. ओके, तर सगळ्यात महत्वाचं काय लिहिलंय आपण, हेल्दीएस्ट ऑइल ऑन अर्थ. पृथ्वीवरचं सगळ्यात जास्त आरोग्यदायी ऑइल म्हणून त्याचं नाव लौकिक आहे. आणि ज्ञानवर्जिन कोकोनट ऑइल हे विश्वातील सर्वात स्वास्थ्यदायक सेवन करण्यास योग्य असे कोकोनट ऑइल आहे. इडिबल ऑइल म्हणजे खाण्याचं ऑइल. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं काय, ह्याच्यामध्ये लॉरिक ऍसिड आहे. त्याने प्रतिकारशक्ती वाढतं, रक्तातली साखर कंट्रोल करतं कारण त्याचा लो ग्लायसेमिक इंडेक्स आहे. ओके, कोलेस्ट्रॉल कमी करून हार्टचा प्रॉब्लेम कमी करतं ते. मसाज ऑइल म्हणून पण ते वापरू शकता. आणि यांनी जर मसाज रेग्युलर करत राहिला अंगाला तर तुमची त्वचा मुलायम होते, सॉफ्ट होते. आणि स्किन ड्राय पडत असेल, इसब, खरूज, नायटा, खाज, खुजली, डोक्यातला कोंडा सगळं जायला मदत मिळतं. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या लोकांना पोटाची बिमारी आहे, संडास मधून रक्त पडतंय, पोट गच्च होतंय, पोटाचा भाग कडक झालाय, गॅस पकडतं, तर किंवा खाल्लेलं पचत नाहीये, जुलाब जास्त होत राहतात, हे सगळ्यासाठी आपलं डायजेशन चांगलं करण्यासाठी पण न्यूट्री ऑइल खूप फायदेशीर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याचे केस गळतात, हेअर फॉल ज्याचा जास्त होतो, डोक्यात कोंडा खूप झालाय, डोक्यासारखं चावत राहतं, ओके, चाय पडतीये, सोरियासिस किंवा केसामध्ये खवले खवले पडायला सुरुवात झाली, अशा लोकांनी दररोज डोक्याच्या केसांना तेल लावा भरपूर. आणि झोप पण त्यांनी चांगली लागायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या केसांची वाढ नैसर्गिकरित्या चांगली व्हायला लागेल आणि केस चमकायला पण लागतील. मग आता सगळ्यात महत्वाचं काय लिहिलंय, व्हर्जिन कोकोनट ऑइल युनिकनेस म्हणजे अप्रतिम आहे. हे चांगलं का म्हटलं जातं, व्हर्जिन कोकोनट ऑइल इज मेड फ्रॉम फ्रेश मॅच्युअर्ड कोकोनट, नॉट फ्रॉम कोपरा. कोपरा म्हणजे हाताचा कोपरा नाही, जो वाळलेला असतो ना, वाळलेला नारळ आपण दुकानात विकत घेतो ना, त्याला म्हणतात कोपरा. हे बघा इंग्लिश कसं कळतंय तुम्हाला इथं. आणि आपला जो नारळ आहे की नाही, ओलं नारळ आपण जो शहाळ पितो, ओके, त्याच्यात कसं कच्चं खोबरं असतं, पण बऱ्यापैकी तयार झालेलं नारळ, त्याच्यापासून ते काढतात आणि त्याचं ऑइल काढून मग ते कोकोनट ऑइल बनवलंय. आणि चवीला वेगवेगळं लागतं आणि म्हणजे त्याचा स्मेल पण चांगला असतो, फ्रॅग्रन्स. त्याच्यानंतर फ्री ऑफ केमिकल्स, त्याच्यात कुठल्या प्रकारचं केमिकल ऍड केलेलं नाही. अँड नो अननॅचरल सबस्टन्सेस, म्हणजे तेल टिकावं म्हणून, तेल खूप दिवस जावं म्हणून, किंवा तेल असं शुद्ध राहावं, स्वच्छ दिसावं, असं त्यात काय टाकाटाकी केलेली नाही. अनरिफाइंड, ओके, म्हणजे त्याच्यातले पौष्टिक घटक काढून घेतलेले नाहीत. अनब्लिच्ड म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काय मिसळलेलं नाही. नॉन डिओडोराइज म्हणजे काय होतं, आता आपण जे सुगंधी तेल घेतो लावायला, अंगाला लावायला घेतो किंवा वापरतो, त्या तेलांचे छान छान वास येतात. हे वास येतात म्हणजे काय, त्यात खराबी असते ना, वरनं काहीतरी परफ्यूम, काहीतरी सेंटेड ऍटम त्यात मिक्स केले जातात. त्याच्यामुळं ते तेल तुम्हाला चांगलं वाटतं, पण ऍक्च्युअली त्यात मध्ये ते रिफाइंड केलेलं असतं, ते ब्लीच केलेलं असतं. आणि आपलं अजिबात तसं काही डिओड्रंट मारलेला नाही. नॉन हायड्रोजेनेटेड म्हणजे तुमच्या त्वचेतला आपण काय म्हणूया, ह्युमेक्टंट, त्वचा चांगली ग्लो व्हायला मदत मिळायला लागेल. आणि कोल्ड प्रोसेस्ड म्हणजे कोकोनट ऑइल मधले पौष्टिक घटक तेल उकळून बनवलेलं नाही, डिफ्रीज करून बनवले, थंड करून. त्यातले नॅचरल घटक नारळाच्या खोबऱ्यातले जसेच्या तसे त्याच्यामध्ये आले. त्याच्यामुळं ह्याचा आपल्या बॉडीला प्रचंड फायदा आहे. सगळ्यात महत्वाचं, हेल्दीएस्ट ऑइल ऑन अर्थ, रिफ्रेश मोर नॅचरली. आणि मग हे काय काय करतं बघा,
नॅचरल अँड पॉवरफुल कॉम्बिनेशन ऑफ गॅनोडर्मा आणि ऑर्गॅनिक व्हर्जिन कोकोनट ऑइल दॅट हेल्प स्ट्रेंथन इम्युन सिस्टम. आपल्या बॉडीची रोग प्रतिकारक शक्ती वाढवतं. आणि जगातलं असं पहिलं कोकोनट ऑइल असेल ज्याच्यामध्ये गॅनोडर्मा मिक्स केलाय किंवा ब्लेंड केलाय. ही टेक्नॉलॉजी कोणाची आहे? डॉक्टर लिम सरांची आहे. ही फक्त डीएक्सनच करू शकतं, बाकी कोणीच करू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं? इम्प्रूव्ह ओव्हरऑल हेल्थ, व्हायटॅलिटी, एनर्जी वाढते, उत्साह वाढतं, ताकद वाढतं, थकवा निघून जातो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर आपण पोटातून घेतलं किंवा अंगाला वरतून लावलं तर तुमची त्वचा चमचम करायला लागेल. त्वचा म्हणजे त्वचा निखर जाएगी, असं हिंदीमध्ये एक वाक्य म्हटलं आपण, उजळून निघते त्वचा, तशी त्वचा आपली व्हायला लागेल. आणि प्रोडक्शन प्रोसेस कशाने बनवली? कटिंग एज टेक्नॉलॉजी ऑफ डीएक्सन इन ब्लेंडिंग गॅनोडर्मा विथ कोकोनट ऑइल. कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणजे तेल कुठल्या टेक्नॉलॉजीने बनवतात, अशा बऱ्याच टेक्नॉलॉजी असतात. त्याच्यातली चांगल्यात चांगल्या क्वालिटीची टेक्नॉलॉजी कटिंग एज टेक्नॉलॉजी म्हणतात त्याला. आणि विथ डीएक्सन गॅनोडर्मा ब्लेंड करून त्यांनी बनवलेली आहे. म्हणजे चांगल्या प्रतीचं कोकोनट ऑइल आहे. हे 500 मिलीची बॉटल आहे तुमच्या समोर. आणि कोकोनट ऑइल और कोपरा ऑइल इज अन एडिबल ऑइल एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द केर्नेल और मीट ऑफ. आता मीट म्हणजे मटन नाही बरं का, म्हणजे नारळाचं खोबरं जे असते की नाही त्याला त्यांनी मीट म्हटलंय. ओके, खोबऱ्याला. कोकोनट हार्वेस्टेड फ्रॉम द कोकोनट पाम, म्हणजे जिथं नारळाची शेती आपण भरपूर झाडं उगवली त्याच्यातलं मग त्यांनी चांगले चांगले नारळ काढले, त्याच्यातलं असं कोवळं खोबरं काढलं आणि त्या खोबऱ्यापासून त्यांनी हे कोकोनट ऑइल बनवले. आणि सगळ्यात महत्वाचं, हे हाय सॅच्युरेटेड फॅट कंटेंट आहे, त्याच्यामुळे आपल्या बॉडीला त्याचा भरपूर फायदा होतो. इट इज स्लो टू ऑक्सिडाइज अँड दस रेजिस्टंट टू रॅन्सिडिफिकेशन. म्हणजे काही तेल बघ अशी चवीला खवट लागतात. खवट मराठी शब्द असतो, मी गुगल वरती चेक केला. रॅन्सिडिफिकेशन म्हणजे काय? चवीला खवट तेल लागतं, बरोबर लागत नाही असं. पण आपलं तशात काय टाकलेलं नाही, त्यामुळे चवीला खूप छान लागतं. नारळाचं शहाळ पेल्यासारखं लागतं ते. आणि स्मोक पॉइंट त्याचा खूप जास्त आहे. ज्या तेलाचा स्मोक पॉइंट खूप जास्त असतो ते तेल बॉडी करता चांगलं असतं. ओके, म्हणजे आता आपण बघितलं, समजा तुम्ही गॅसवरती काय ठेवलं आणि बायकांनी कशी फोडणी दिली की सगळ्या घरात ठसका बसायला लागतो, किंवा असं तुम्हाला लगेच खोकल्याची उबळ यायला लागते. याचा अर्थ त्या तेलाचा स्मोक पॉइंट खूप कमी आहे आणि ते करपतं, जळतं आणि मग तो स्मेल तुमच्या नाकातोंडात घुसायला लागतो. पण याचा स्मोक पॉइंट खूप जास्त आहे, त्यामुळे तुमच्या बॉडीला ते अजिबात हानिकारक नाही. याच्यानंतर हा चार्ट जरा नीट बघा, न्यूट्रिशनल प्रोफाईल. या प्रोफाईल मध्ये त्यांनी लिहून दिलंय, हे काय करतं, 1 टेबल स्पून किंवा 14 ग्रॅम ऑइल जर आपण पिलो तर आपल्या बॉडीला 1 चमचा या कोकोनट ऑइल डीएक्सन मधनं काय काय जाणार आहे? एनर्जी किलो कॅलरी मध्ये मोजली 120 किलो कॅलरीची एनर्जी मिळायला लागेल. प्रोटीन 0 प्रोटीन, त्याच्यामध्ये प्रोटीन काही नाहीये. म्हणजे किडनी पेशंटला सुद्धा तुम्ही हे तेल पाजू शकता, ज्याची लघवी अडकते, लघवी साफ होत नाही, किंवा आपण असं म्हणू शकतो की लेडीजला गायनेक पिरियडचा त्रास व्हायला लागतो, तिथं पेन्स व्हायला लागतात. या ठिकाणी तुम्ही न्यूट्री ऑइल बिंदास्त पिऊ शकता, याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. टोटल लिपिड फॅट 14. लिपिड फॅट म्हणजे आपण बघितलं ना, आता काय लोकांचे गुडघे दुखतात, पाठ दुखते, कंबर दुखते, किंवा गुडघे घासायला लागलेत, कार्टिलेज कमी झाले, या सगळ्या लोकांना लिपिड फॅटची खूप गरज आहे. म्हणजे कार्टिलेजची ताकद वाढायला लागेल आणि अंग लवचिक होण्यासाठी त्याचा भरपूर फायदा होतो. त्यात कार्बोहायड्रेट जास्त नाहीयेत, किंवा त्यामुळे तुमचं वेट गेन अजिबात काय होणार नाही, पोटगच्च अजिबात होणार नाही. शुगर 0, शुगर टोटल बघितलं का त्याच्या चार्ट मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, फॅटी ऍसिड टोटल सॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड नाही लिहिलं मी, सॅच्युरेटेड लिहिलंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, हे तुमच्या बॉडीला खूप 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 चांगलं बनवतं. या तेलाने कोलेस्ट्रॉल वाढणार नाही. आणि तर तुम्हाला भीती घालतात बघा, शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल, अजून कुठलं तेल खाल्लं ते कोलेस्ट्रॉल वाढायला लागेल. याच्यात कोलेस्ट्रॉल 0 कोलेस्ट्रॉल आहे, ते ट्रान्सफॅट 0 आहे, फॅटी ऍसिड्स 0 आहे ते मीडियमची एमसीटी आहे. त्याच्यामुळं या तेलाचा तुम्हाला बॉडीला भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि याच्यात अजून काय टाकलंय, डीएक्सन व्हर्जिन कोकोनट ऑइल हॅज 48% ऑफ लॉरिक ऍसिड. लॉरिक ऍसिड असतं आईच्या दुधामध्ये,
म्हणजे लहान बाळाला कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये. आपण म्हणतो ना तापणं, ते तापतं, त्याला जुलाब होतात, त्याचं पोट बिघडायला लागतं, त्याच्या ब्रीथिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. असे जे जे मुलांना छोट्या छोट्या भरपूर आजार येतात, पण ते जर आईचं दूध भरपूर घेत असतील तर त्यांना ते मुलांना इन्फेक्शन कुठली होत नाहीत. ओके. मग तसंच आईच्या दुधा एवढं प्युअर आणि चांगल्या क्वालिटीचं आपल्याकडे मिळतं न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल. त्यामुळे अगदी लहान बाळांना पोट जाम होत असेल, शी करत नाही 2-2, 3-3 दिवस, तर त्याला बिनधास्त तुम्ही अर्धा चमचा बाळाला तेल पाजू शकता. काही नुकसान नाहीये. त्याच्यानंतर प्रोटेक्ट स्किन फ्रॉम बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरस. जर तुमच्या त्वचेला इसब, खरूज, नायटा, खाज, खुजली, सुरमा, काहीतरी उठायला लागले, खाजवायला लागले, दुखायला लागले, व्हायरल काहीतरी होतंय, तर बिनधास्तपणे तुम्ही तुमच्या त्वचेला दररोज त्याचा मसाज करू शकता. आणि जर पोटातनं घेतलं तुम्ही पिलात तर अँटी व्हायरल म्हणून चांगलं काम करायला लागेल. आणि ज्या लोकांचं पोट गच्च होतं, पोट साफ होत नाही, ओके, संडासमधून रक्त पडत राहतं, त्यांना पण त्याचा ई कोलीस, इरिटेबल बाउल सिंड्रोम आजारात भरपूर चांगला फायदा होऊ शकतो. गुड फॉर स्टिम्युलेटिंग लिव्हर, पॅन्क्रियास आणि थायरॉइड. आता मला सांगा, जे लोक सतत उलट पालट काहीतरी खात राहतात, हॉटेलिंग करत राहतात, ड्रिंक पित राहतात, दारू, मटन, त्याच्यानंतर चायनीज किंवा असं तेलकट चमचमीत जास्त खातात, त्यांचं लिव्हर अजून जास्त टॉक्सिक व्हायला लागतं. मग त्यांना कदाचित कावीळ होऊ शकते किंवा त्यांना पित्ताशयाचे खडे होऊ शकतात. पण हे जर दिलं तर लिव्हरला बेनिफिट करतं आणि लिव्हरला मदत करतं डिटॉक्स करण्यासाठी. पॅन्क्रियाज, एखाद्याची पॅन्क्रियाज चोकअप झाली असेल, खूप गोड खात राहतो आणि मग तेवढं इन्सुलिन निघतच नाही, तो पाथ जर बंद असेल तर त्याला इन्सुलिन जर नाही मिळालं तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमला तर त्याला डायरेक्ट डायबिटीस होऊ शकतो. पण हे जर तेल पिला तर पॅन्क्रियाज मधनं जे इन्सुलिन सॅक्रेट होतं, तो रस्ता जर अरुंद आहे, तो रस्ता पाथ क्लिअर नाही, एन्झाइम्स बाहेर पडताना अडथळा येतोय, तर तो मार्ग क्लीन करायला लागेल आणि त्यामुळं डायबिटीज झाला असेल तर तो कंट्रोलमध्ये येईल, होऊ पाहत असेल तर होणार नाही. पॅन्क्रियाचा लोड कमी करायला लागतं. आणि अजून काय सांगितलंय, अँड थायरॉइड ग्लँड्स आपल्या गळ्यामध्ये असतात, त्या गळ्यामध्ये तुमचा आवाज फुटतोय की नाही, थायरॉक्स ग्लँड, गाणं म्हणताय, बोलताय, ह्या थायरॉक्स ग्लँड काय करतात, हार्मोन बॅलन्सचं चांगलं काम करत असतात. मग ते काम काय करतात, तुमच्या गरजेनुसार तुमच्या फुफ्फुसातला ऑक्सिजन आणि हृदयातलं रक्त जेवढंची गरज वरती मेंदूला पडती तेवढा त्याचा पुरवठा सप्लाय करायचं काम थायरॉइडच्या ग्रंथीवरती करत असतात. पण तुमची झोप होत नाही, चिडचिड होते, रागराग होते, टेन्शन येत राहतं, ताणतणाव येत राहतो किंवा तुम्हाला ब्रीदिंगचा प्रॉब्लेम आहे, अंगात रक्त कमी राहतं, तर त्या थायरॉइडच्या ग्रंथीवरती लोड यायला लागतो. आणि तो जर लोड आला तर मग तुम्हाला आयुष्यभर थायरॉइडच्या गोळ्या खाव्या लागतील. असं होऊ नये म्हणून न्यूट्री कोकोनट ऑइल दररोज एक चमचा गरम पाण्यातनं प्यायला सुरुवात करा. याच्यानंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल बेस्ट फॉर इंटरनल कन्झम्पशन, पोटातून घ्यायला खूप चांगलं आहे, केसांना अंगाला लावायला सुद्धा खूप चांगलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, रिच इन व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई ची कमतरता जर पुरुषांच्या मध्ये झाली, महिलांच्या मध्ये झाली तर त्यांना त्रास होऊ शकतो. कुठला, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं लेडीज मध्ये काय असतं, इस्ट्रोजन, ओके, आणि प्रोजेस्टेरॉन. आणि पुरुषांच्या मध्ये काय सांगितलं होतं, इस्ट्रोजन आणि टेस्टोस्टेरॉन. या ज्या म्हणजे पुरुषांच्या मध्ये स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, किंवा लेडीज मध्ये आपण म्हटलं प्रोजेस्टेरॉन, मासिक पाळीचा त्रास होतो, हे सगळे त्रास कमी होण्यासाठी न्यूट्री कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यात टाकलाय 1% गॅनोडर्मा न्यूट्री ऑइल मध्ये, 2% चहामध्ये. एवढं जर धमाल करत असेल तर 100%चा आरजीएल घेतल्यावर काय व्हायला लागेल, 18% वाल्या कॉफी पिल्यावर, 18% वाला कोकोजी पिल्यावर अजून छान वाटायला लागेल की नाही. त्याच्यामुळे हे नॅचरल प्रोडक्ट आहेत सगळ्यात महत्वाचं. आणि आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला क्वालिटी प्रोडक्ट खायला प्यायला मिळत आहेत. नाहीतर लोक पैसे भरून नको ते खात पीत बसतायत, दवाखान्याची बिलं करतायत. पण एक तेलाची बाटली आणली तर तुम्हाला टॉप टू बॉटम, केसापासून पायाच्या तळव्यापर्यंत तुमच्या बॉडीतला अवयव ना अवयव लवचिक, इलास्टिक, फ्लेक्झिबल आणि छान करून मिळायला लागेल. त्याच्यानंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल इज फ्री फ्रॉम कोलेस्ट्रॉल. त्याच्यामध्ये नाही
त्याच्यामुळे ज्यांना कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या खातात लोक, कोलेस्ट्रॉल जर वाढत वाढत गेलं 200च्या आसपास गेलं टच व्हायला, तर कदाचित जो माणूस 60 वर्ष जगणार आहे त्याला 40व्या वर्षी अटॅक येऊन मरेल तो. ओके, एवढं कोलेस्ट्रॉल डेंजर असतं. आणि ट्रान्सफॅट, त्याच्यामुळं मी तर सांगतो ज्यांची वजन कामापेक्षा जास्त झाली 80, 85, 90च्या पुढे चालली, त्यांनी गुपचूप काही न बोलता सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा कोकोनट ऑइल आतापासून प्यायला सुरुवात करा. कारण हृदय एकदाच मिळणार आहे. अटॅक आलो मग काही चान्स भेटतो की नाही भेटतो माहिती नाहीये. आणि स्वस्त आणि मस्त आहे, घरात आणा, खा, प्या, लावा, काय पण करू शकता. रिच इन इसेन्शियल फॅटी ऍसिड्स, EFA, लॉरिक ऍसिड सांगितलं, आईचं दूध. कॅप्रिलिक ऍसिड म्हणजे आउटर लुक तुमच्या बॉडीचा, म्हणजे तुमचे केस चांगले पाहिजे, तुमची त्वचा चांगली पाहिजे, तुमची नख चांगली पाहिजे, तुमची कांती उजळ पाहिजे. ओके, स्किन मुलायम चमकदार असायला पाहिजे, रंग गोरा पान ग, स्किन टॅन व्हायला नको, काळवंडलीये, त्याच्यावरती पिगमेंटेशन आलंय, ड्रायनेस वाढत चाललाय, असं जर असेल तर त्यातलं कॅप्रिलिक ऍसिड बॉडीला फायदेशीर आहे. आणि कॅप्रिक ऍसिड कुठं काम करतं? पोटात जंत होतात, पोट गच्च होतं, अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, मुळव्या, फिशर, फिस्तुला असले जर उद्योग होत असतील बॉडीमध्ये, इनडायजेशन, तर हे सगळं क्लीन करतं कॅप्रिक ऍसिड, आणि ते आपल्या न्यूट्री ऑइल मध्ये आहे. त्याच्यामुळे 1-2 चमचे दररोज प्यायचंय, प्रतिकार शक्ती वाढतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय करतं? इम्प्रूव्ह कार्डिओव्हास्क्युलर हेल्थ, तुमचं ब्लड सर्क्युलेशन, तुमचं हार्ट पंपिंग, तुमच्या हार्टचे 4 वॉल असतात की नाही, वॉल आपले, मग उगीच काहीतरी वीक वाटायला लागलं, पेसमेकर बसवतात, हार्ट अटॅक येतो, छातीत चमकतंय, दम लागतो, धाप लागते, ECG काढायला पळताय. हा उद्योग करण्यापेक्षा तेल प्यायला सुरू करा ना, परत हार्टच्या रक्तवाहिन्या भक्कम व्हायला लागतील. प्रेझेन्स ऑफ व्हिटॅमिन E सांगितलं तुम्हाला मी. नॅचरल अँटीऑक्सिडंट प्रोटेक्ट सेल्स, म्हणजे सगळ्यात महत्वाचं तुमच्या बॉडीतल्या पेशींचं ऑक्सिडेशन होऊ देणार नाही, ऑक्सिजन जास्तीत जास्त पुरवठा करत राहायला लागेल. आणि जे टिश्यूज आणि पेशी फ्री रॅडिकल मुळे डॅमेज झालेत, चुकून आलाय मिसळ पाव खाऊन, चुकून मटण खाऊन आलाय, चायनीज खातोय भरभरके, आणि न पचलेलं अन्न खात राहतोय, पोटांच्या आतड्यावरती लोड येत राहतोय, आणि मग पोट साफ होत नाही, सकाळी बसलाय जाऊन टॉयलेटला आवाज काढत बसलाय, पण पोटच साफ होत नाही, पोट झालंय गच्च. अशा ठिकाणी जर न्यूट्री कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात केला तर क्लिनिंग व्हायला लागेल बॉडीचं. ओके, किडनी स्टोन पडायला लागतील, मुळव्यात, रक्त, फिशर, फिस्तुला सगळं बरं व्हायला लागेल. त्यामुळं हे तेल आपल्या घरात ठेवा. बेनिफिट्स ऑफ कोकोनट ऑइल, हे काय करतं? किल्स व्हायरस कॉझिंग इन्फ्लुएन्झा, म्हणजे अचानक कुठेतरी गेला होता, नको तिथं आईस्क्रीम खाऊन आलाय, चिल्ड काहीतरी कोका कोला लिमका पिऊन आलाय, गारठा बसलाय, गारठ्यात फिरला होता, कानाला टोपी नाही मारली आणि तसंच गेला, किंवा पावसात भिजलाय, ओके, पावसात भिजला, गढूळ पाणी कुठेतरी पिलं, मग काय होतं? सर्दी, ताप चालू व्हायला लागते. अशा ठिकाणी कोकोनट ऑइल गरम पाण्यात टाकून प्यायचं. मिसाइल्स म्हणजे गालफुगी, ओके, असं तुम्हाला काहीतरी तोंड सुजतं, चेहरा सुजायला लागतो, हिपॅटायटिस, कावीळ होते, कावीळ, किंवा HIV, एड्स, असे ज्या लोकांना आजार होऊ नये असं वाटतंय किंवा गडबड वाटते, तर असे जर विषाणू, जीवाणू आपल्या बॉडीत जात असतील, गेले असतील, तर कोकोनट ऑइल पीत राहण्यामुळं याचा त्रास तुम्हाला होणार नाही. अजून काय करतं? किल्स बॅक्टेरिया कॉझिंग अल्सर, पोट दुखतंय, पोट गच्च झालंय, त्याच्यानंतर घशात इन्फेक्शन होतंय, घसा खवखवतोय तुमचा सारखा, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, लघवीच्या ठिकाणी आगा व्हायला लागली, लघवी नीट होत नाही, इथं जळजळ जास्त होत राहतीये, अशा ठिकाणी तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायचंय. किंवा तुमच्या हिरड्या दुखतायत, हिरड्या, दातांच्या खाली जे हिरड्या असतात, हिरडीतनं रक्त येतंय, कॅव्हिटी, आणि हे जर सगळं होत असेल तर तोंडात घ्यायचं थोडंसं 1 घोटभर कोकोनट ऑइल, आणि थोडंसं गरम पाणी घ्या, आणि त्याची चूळ भरत बसा चांगल्या, असं तुला 20, 30, 40, 50 वेळा असं दातावरनं, हिरडीतनं मस्तपैकी फिरलं पाहिजे. आणि मग आपण कशा गुळण्या करतो ते फेकून द्यायचं सगळं. असं जर केलं तर हिरड्या तुमच्या मजबूत व्हायला लागतील, हिरड्या भक्कम होतील, दातांची बिमारी कमी होतील, आणि हिरड्यातनं रक्त येणार नाही. निमोनिया, सारखा सारखा ताप येत राहतो, निमोनिया, फुफ्फुसाचा आजार, ओके, फुफ्फुसात पाणी होतं, हे जे तुमच्या फंगल आतमध्ये गेलंय, करोना व्हायरस, काय व्हायचं लोकांना? निमोनिया व्हायचा, सर्दी पॅक व्हायची, ऑक्सिजन कमी पडायचा. कोकोनट ऑइल आपल्या घरात आणलं असतं
तर करोना येतच नाही आपल्या घरामध्ये, लक्षात ठेवा. डीएक्सएनचे प्रोडक्ट म्हणजे साक्षात देवाचं वरदान आहे. आपल्या घरात सगळे प्रोडक्ट आणून ठेवा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर किल्स फंगी, ईस्ट कॉझिंग, म्हणजे काय सांगतोय मी, समजा आपण म्हणूया आता समजा लेडीज अशी साडी बांधतात किंवा आपण अशी पॅन्ट वापरतो, घट्ट पॅन्ट घालतो, बेल्ट लावतो आणि कमरेला असा एक चट्टा उठायला लागतो, चट्टा. आणि टीव्हीला बघतात ना, रिंग वर्म, रिंग गार्ड, असे क्रीमा बघतात, खाज खुजली यायला लागते तुम्हाला, तिथं आपण पॅन्ट बांधतो, साडी बांधतात त्या ठिकाणी. ऍथलीट फूट, किंवा एखाद्याचा पाय सुजायला लागतो, काहीतरी पायाला जखम झाली, ती रानात काहीतरी टोचलं होतं किंवा गाळात पाय गेला होता, त्याच्यात काहीतरी तसाच पाय सुजायला लागला, इन्फेक्शन पायातच राहिलंय, हत्ती पाय म्हणतात त्याला. किंवा आपण मुलांना डायपर रॅश वापरतो, पोरं सारखी टॉयलेट करतात म्हणजे डायपर रॅश वापरता, डायपर रॅशच्या भागामध्ये ते सगळं आतमध्ये युरिन लॅट्रिन अडकून अडकून त्याची स्किन अशी पांढरी पडायला लागते आणि मग त्याला काहीतरी त्वचेला रॅशेस यायला लागतात. आणि असं कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन ज्या ठिकाणी आलंय तिथं मजबूत कोकोनट ऑइल दररोज 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 लावा. अशा सगळ्या ठिकाणी कोकोनट ऑइलचा तुम्हाला भरपूर फायदा व्हायला लागेल. याच्यानंतर व्हर्जिन कोकोनट ऑइल ऍज अ रिलीव्हर, वेदना शामक म्हणून. रिलीव्हर म्हणजे सुटका करणे. आपण बघितलं ना, फर्स्ट शिफ्टची लोक सेकंड शिफ्टला आले की त्याला रिलीव्हर आला की मग तुला सुट्टी मिळेल, रिलीव्हर नाही आला तर घरी जायचं नाही. तसं रिलीव्ह करतं. कुणाला रिलीव्ह करतं? रिलीव्ह स्ट्रेस ऑन पॅनक्रियाज आणि एन्झाईम सिस्टम ऑफ द बॉडी, म्हणजे तुमच्या स्वादुपिंडावरती किंवा तुमच्या लाळ ग्रंथी. कुठल्या कुठल्या सांगितल्या होत्या मी तुम्हाला? डोक्यामध्ये काय सांगितली होती? पिट्युटरी पिनल ग्लँड, मला झोप लागत नाही. त्याच्यानंतर झोप यायचं की नाही यायचं कोण ठरवतं? एन्झाईम ठरवतात डोक्यातले. शांती वाटायला पाहिजे, स्ट्रेस वाटायला नको. घशामध्ये सांगितलं होतं मी तुम्हाला, काय सांगितलं होतं? थायरॉइडची ग्लँड. थायरॉइड जर वाढलं तर बॉडी वाढत जाते, नाहीतर बॉडी वाढत जाते, वाढता वाढता वजन वाढायला लागतं. थिमस ग्लँड, लेडीजला ब्रेस्टचे प्रॉब्लेम, ब्रेस्ट कॅन्सर, ॲड्रेनल ग्लँड, अंगाला चट्टे उठायला लागतात, मूल होत नाही, अबॉर्ट होत राहतं. ज्या ज्या तुमच्या सिस्टम मध्ये स्ट्रेस ताण तणाव जाणवतात, इझिली नॉर्मल फंक्शन होत नाही, तिथला ताण तणाव घालवायचं काम करते कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल तुमची सुटका करायला आलंय, लक्षात ठेवा. अंगाला चट्टे पडतात, ओके, पांढरे दिसायला लागतं तुम्हाला, या सगळ्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायचंय. रिलीव्ह सिम्पटम्स अँड हेल्थ रिस्क असोसिएटेड विथ डायबिटीज. डायबिटीस का झाला? तर स्वादुपिंडामधनं इन्सुलिन सॅक्रिट होताना त्या मार्गातच अडथळा आलाय, त्याच्यामुळे ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायचंय. रिड्यूस प्रॉब्लेम असोसिएटेड विथ माल ऍब्सॉर्प्शन सिंड्रोम अँड सिस्टिक फायब्रोसिस, म्हणजे खाल्लंय तर सगळं पण अंगीच लागत नाही. मी पोटात जेवलो तर भरपूर, पण त्यातलं मला कॅल्शियम काढून घेता येत नाही, प्रोटीन काढून घेता येत नाही, ज्यूस निघत नाही. मग जर तुम्हाला ते ऍब्सॉर्प्शन तुमचं कमी असेल, जेवताय तर दररोज, आणि तुमचं जे समजा लेडीचं युट्रस आहे, आपण गर्भाशय म्हणूया, की तुमच्या पोटातलं आतड आहे, हिथं जर त्याला ते अन्न मिळालंच नाही तर त्याच्यामध्ये गाठी व्हायला लागतात, कुपोषित व्हायला लागतात त्या. मग हे तेल काय करतं? हे ऍब्सॉर्प्शन चांगलं वाढवतं, म्हणजे अंगी लागायला लागतं तुमच्या, आणि त्याच्यामुळे ज्या गाठी तयार व्हायला त्या आतल्यात वितळायला लागतात, कमी कमी व्हायला लागतात, आणि त्या तुमच्या युरिन लॅट्रिन मधनं सगळ्या गायनेक मधनं सगळ्या पडून जातात. त्याच्यामुळे तेल किती फायदेशीर आहे ते बघा. आता किती बाटल्या घ्यायच्या मला सांगा, घरात 4, 5, 6 किती ऑर्डर करायच्या मीटिंग झाल्यावरती मला सांगा. प्रत्येक घरामध्ये गरज आहे, अगदी तुमच्या लहान मुलीपासून ते म्हाताऱ्या आहे आजी आजोपर्यंत सगळ्यांना. रिलीव्ह सिम्पटम असोसिएटेड विथ ऍसिडिटी, ओके, ऍसिडिटी आणि स्टमक अल्सर, पोटदुखी ज्या लोकांना आहे, ओके. तुम्हाला माहित नाही, पोटाच्या आजारामध्ये कित्येक लोकांना संडासमधून रक्त एवढं पडत राहतं. आपल्या कोल्हापुरामध्ये एक आपल्या विराज गुरव सरांचे एक पाहुणे आहेत, त्यांना रिझल्ट आला की त्यांचं गेली 15 वर्ष खाल्लं की टॉयलेट, संडासमध्ये रक्त, सुधारतच नाही माणूस, विकनेस, संसार सगळा धोक्यामध्ये. अशांना भरपूर रिझल्ट आलेत. एक तर आपला डीएक्सनचा गुळाचा चहा पाजायचा, कोकोनट ऑइल द्यायचं, स्ट्यूलना खायला घालायची. पण ऑइलची गरज कोणाला? ज्यांना ताकद लागते, इझिली कुठली गोष्ट होत नाही, ताण तणाव, गाडीतलं वंगण कमी झालं की काय व्हायला लागतं? दार खचून ओढायला लागतं, रग लागायला लागते, किंवा जिथं स्लायडिंग डोर असतं बघा, त्यातलं तेल संपलं तर ते कारकूर वाजायला लागतं, आणि मग त्याच्यावरती लोड येतो, एक्झर्शन जास्त होतं आणि घासाय जास्त लागतं. असं फ्रिक्शनलेस बॉडी व्हायला पाहिजे, स्मूथ इझी. त्यासाठी तुम्हाला तेल प्यायचंय.
त्याच्यानंतर रिड्यूस सिम्पटम्स असोसिएटेड विथ गॉल ब्लॅडर डिस्फंक्शन, म्हणजे पित्ताशयातनं बाईल ज्यूस निघला नाही आणि तुम्ही लिव्हर मध्ये काय पण खात राहिलाय, दारू पितोय, मटण काय उलट पालट चालू आहे आणि मग त्यातनं बाईल ज्यूस याला जागाच नाही राहिली, तर पित्ताशयात खडे व्हायला लागतील. असं जर काय असेल तर लिव्हरवरचा लोड कमी करायचं काम करतंय व्हर्जिन कोकोनट ऑइल. त्याच्यामुळे तुम्हाला उद्या कावीळ होणार होती ती कावीळ वाचेल, पोटाचे आजार कमी होतील. लोक म्हणतात नागिन झाली, नागिन नागिन नाही झाली, लिव्हरचा आजार येतो. खाण्यापिण्यावर तोंड ताब्यात ठेवा. त्याच्यामुळं तुमच्या खाण्यात कोकोनट ऑइल दररोज असेल तर तुम्हाला नागिन होणार नाही. त्याच्यामुळं हे वापरा. त्याच्यानंतर काय करतं अजून, संरक्षण करतं. कोणाचं? महत्वाचे अवयव आपल्या बॉडीतले. आपल्या बॉडीतला सगळ्यात महत्वाचा अवयव कुठला आहे? किडनी. आपल्या बॉडीमध्ये किती किडनी असतात? 2 किडनी असतात. कुठे किडनी असते? बरोबर आपल्या पोटाच्या मागच्या बाजूला 2 किडनी असतात. मग या किडनी आणि ब्लॅडर, ब्लॅडर म्हणजे जिथं लघवी साठून राहते, आपला स्टोरेज टँक असतो. लघवी आली की सिग्नल जातो, ह्याला आली बरं का लघवी, आणि मग तो लघवीला जातो. तर कधी कधी त्या ब्लॅडर मध्ये इन्फेक्शन होतं. ओके, मग तुम्हाला ब्लॅडर मध्ये लघवी अडकायला लागते आणि मग पूर्ण लघवी काय लोकांची होतच नाही. मग जेंट्स मध्ये कुठला आजार होतो? प्रोस्टेट ग्लँड्स. ओके, लघवी अडकत नाही, मग काय व्हायला लागतं? मूतखडा व्हायला लागतो. लघवी आली की काय काय लोकांना कंट्रोलच होत नाही, किंवा ब्लड युरिया वाढलाय, क्रिएटिन वाढलंय, जास्त जास्त प्रोटीन डाएट खात राहिलाय, आणि लोक मटण किती खातात त्याला काही लिमिटच नाही. कंट्रोल ठेवा, आपण किती नॉनव्हेज खातोय किंवा किती चमचमीत पदार्थ खातोय. त्यामुळे किडनीचं काम आहे तुमच्या बॉडीतले जे अतिरिक्त ऍसिड आले, क्षार आले, ते सगळे क्लीन करायचं. पण जर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या मिठाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण, चमचमीत अनडायजेस्टेबल फूड, हा सगळा कचरा जाऊन बसतो बाथरूम मध्ये. आपल्या बाथरूम म्हणजे घरातलं नाही बाथरूम, बाथरूम आपल्या अंगातलं बाथरूम. ओके, किडनी. आणि ते जर चोक झालं तर होते मूतखडा होतो, आणि मग किडनीच खराब झाली तर हार्ट वरती लोड येतो. हार्ट वरती लोड आला की अटॅक येतो, आणि मग काम तमाम तुमचं किडनी डायलिसिस करावं लागतं. एवढा सगळा उद्योग करण्यापेक्षा लोकांचे किडनीला पैसे चालले, तेल प्या ना आतापासूनच, कशाला वाट बघताय किडनी खराब व्हायची. आणि लिव्हरचे आजार पण ते बरे करायला लागतं. याच्यानंतर काय लिहिले बघा इथं आता, हेल्प टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम ब्रेस्ट कॅन्सर, म्हणजे लेडीजनी सुद्धा हे प्यायची गरज आहे. ओके, त्यामुळे तेल प्यायला सुरुवात करा, तुम्हाला ब्रेस्टचा कुठला त्रास होणार नाही. कोलन कॅन्सर म्हणजे आतड्यांचे कॅन्सर, लहान आतडं, मोठं आतडं, आणि अदर कॅन्सर. ह्या कॅन्सर जर होऊ द्यायचे नसतील महिलांनो, पुरुषांनो, जेंट्स माणसांनो, म्हाताऱ्या आयांनो, मावशींनो, तर तुम्हाला कोकोनट ऑइल प्यायला सुरुवात करा. दवाखाना सोपा नाही, अवघड करून टाकेल. पैशाच्या परी पैसा जातो, माणूस पण जातो. असं होऊ द्यायचं नसेल तर सगळ्यात महत्वाचं कोकोनट ऑइल घरामध्ये न चुकता आणा दर महिन्याला, प्या. गाईचं तूप पिल्यासारखं आहे ते. आणि अजून काय करतं? प्रोटेक्ट आर्टरीज फ्रॉम इंजुरी दॅट कॉजेस आर्थरोस्क्लेरोसिस. हाडं ठिसूळ होत चाललीत, हाडं कमजोर होत चालली आहेत. आणि शिवाय आर्थरोस्क्लेरोसिस म्हणजे काय माहितीये का? तुमच्या रक्ताच्या गुठळ्या होतात, गुठळ्या, रक्त घट्ट होत राहतं, आणि रक्ताची गुठळी जर आली, रक्त विस्कस झालं तर काय येतो? मिसकॉल येतो. मिसकॉल, मिसकॉल से हार्ट अटॅक आता है. मग ते जर नको असेल तर आपण आतापासून हे तेल, झिरो कोलेस्ट्रॉल, झिरो ट्रान्सफॅट तुमच्या जेवणामध्ये, परत विचारू नका किती प्यायचं, सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा. अगदी जमत नाही, खूप गरीब आहात, ओके, डोक्याला पण तेल लावत नाही, तर 1 चमचा. ओके, पण हे तेल वापरलं तर तुमची किडनी, तुमचं लिव्हर, तुमचं हार्ट, लेडीजचं ब्रेस्ट, आतडे, हे सगळे कॅन्सर तुम्हाला होणार नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, तोंडाचे आजार, तोंडाचा घाण वास येतो, सारखे दात किडत राहतात, हिरडीमधनं रक्त येत राहतं, तोंडाचा कॅन्सर होतो. तंबाखू, गुटखा, पान, जर्दा, दात काळे मिट्ट झालेत. ओके, तंबाखू धरून धरून आतमधले सगळे सगळेच्या चट्टेच्या चट्टे आलेत. ऑइल प्या, ऑइल पुलिंग करा, आणि मग हे सगळे तुमचे महत्वाचे अवयव सुरक्षित राहायला मदत व्हायला लागेल. कोकोनट ऑइल पिला तर एनर्जी वाढते, धिंगाणा, झिंगाट मस्तपैकी. मग काय व्हायला लागतं? न्यूट्रिशनल सोर्स, क्विक एनर्जी ताबडतोब ऍक्टिंग मध्ये यायला लागेल. म्हणजे एखादा फुटबॉलपट्टू आहे, रनिंग पट्टू आहे, क्रिकेट खेळतोय, खो खो खेळतोय, खेळामध्ये भाग घेत आहेत मुलं, कोकोनट ऑइल पाजा, टाकाटाक. त्यामुळं अंगातली एनर्जी वाढते, स्टॅमिना वाढतो.
ऍथलीट परफॉर्मन्स वाढायला लागतो, पचन संस्था चांगली होते. सगळ्यात महत्वाचं कोकोनट ऑइल मध्ये भरपूर प्रकारचे व्हिटॅमिन्स, जीवनसत्व, मिनरल्स, अमायनो ऍसिड खाल्लेलं अन्न पचण्याकरता जे घटक लागतात, इन्सेन्शियल अमायनो ऍसिड ते कोकोनट ऑइल मध्ये आहेत चांगल्यात चांगलं. इन्सुलिन सॅक्रेशन वाढायला लागेल, त्यामुळं आपल्या अंगात जी साखर आहे त्याचं योग्य युटिलायझेशन केलं जाईल. तुमचा डायबिटीस पण कंट्रोल होण्यासाठी तुम्हाला कोकोनट ऑइल पिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमच्या बॉडीत कॅल्शियम जर कमी पडायला लागलं तर हाडं दुखायला लागतात, कंबर दुखायला लागते, गुडघे दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं मॅग्नेशियम ऍब्सॉर्ब करतं, त्याच्यामुळं हाडं मजबूत होतात, दात मजबूत राहतात आणि हाडं अजिबात ठिसूळ होणार नाहीत. त्याच्याकरता कोकोनट ऑइल पिणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर अगदी लठ्ठ झालेल्या माणसांना बारकं करण्याकरता हे काय करायचं, हेल्थ प्रिव्हेंट ओबेसिटी. तुम्हाला जाड बनवतच नाही, स्लिम ट्रिम बनवायला लागतं. का बनवतं, इन्क्रीजिंग मेटाबॉलिक रेट, चयापचय क्रिया, बॉडी मास इंडेक्स नुसार वजन उंची प्रमाणात ठेवायला लागतं. It is utilized by the body to produce energy in the preference to being stored as the body fat like other dietary fats. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, तुमच्या बॉडीला पौष्टिक जे डायटरी फॅट्स असतात तसे सगळे याच्यामध्ये मिळायला लागतात. तुमच्या बॉडीची चयापचय क्रिया चांगली व्हायला लागते. अतिरिक्त वजन बॉडीतलं कमी केलं जाईल. ज्याचं मजबूत वजन असेल त्यांनी 2-2 चमचे प्यायला सुरुवात करा. सकाळी 2 चमचे, संध्याकाळी 2 चमचे. पण ज्या लोकांना कामाला जायचंय त्यांनी सकाळी तेल पिऊ नका, नाहीतर जुलाबावरती बसाल. त्यामुळे कामावरनं आल्यावर प्या, झोपताना प्या. तुमचं पोट चांगलं साफ व्हायला लागेल. आणि लोकांना वजनात राहा, मापात राहा. जास्त वजन काही कामाची नाहीत. आपल्या प्रत्येक बॉडीतल्या अवयवाला त्याचा त्रास व्हायला लागतो. आणि फंक्शन्स ऍज अन अँटीऑक्सिडंट, म्हणजे तुमच्या बॉडी मधले जे फ्री रॅडिकल्स आतमध्ये जातात, हेल्प्स टू प्रोटेक्ट द बॉडी फ्रॉम हानिकारक बापू. दंगल पिक्चर पाहिलाय की नाही, हानिकारक बापू. तसा हार्मफुल फ्री रॅडिकल्स बॉडीमध्ये असतात. त्याच्यामुळे काय व्हायला लागतं, तुम्ही लवकर म्हातारा व्हायला लागता, लवकर केस पांढरे व्हायला लागतात, स्किन टॅन व्हायला लागते, सुरकुत्या पडायला लागतात, हालचाल मंदावते, व्हायटॅलिटी कमी होते, एनर्जी कमी होते, थकवायला लागतो. पण तेल पिला तर झिंगाट सायराट होता, मस्त वाटायला लागतं, केस छान यायला लागतात, केस भरपूर वाढायला लागतात, स्किन ग्लो व्हायला लागते, स्किनचा टॅन निघून जातो. त्याच्यामुळे डिजनरेटिव्ह डिसीज जे होत राहतात ते होणार नाहीत. आणि डज नॉट डिप्लीट द बॉडीज अँटीऑक्सिडंट रिझर्व्स लाईक अदर ऑइल्स डू. त्याच्यामुळं तुमच्या बॉडीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता येणार नाही. पण इतर तेल पिल्यावरती हे सगळं काय घडू शकतं, कारण ते तेल नॅचरली नाही. आणि आपलं तेल मध्ये गॅनरमा पण टाकलाय. हे खूप चांगल्या प्रतीचं कोकोनट ऑइल आहे. त्याच्यामुळं हे काय करतं, तुमच्या बॉडीतलं इम्प्रूव्ह युटिलायझेशन ऑफ इसेन्शियल फॅटी ऍसिड्स अँड प्रोटेक्ट फ्रॉम ऑक्सिडेशन. तुम्हाला कायम तरुण ठेवण्यासाठी. मग तुमचे लवकर गुडघे दुखायला लागले, तुमच्या छातीत दुखायला लागलं, तुम्हाला डायबिटीस सुरू झाला, संधिवात सुरू झाला, तर जिंदगीत मजा राहिली का, सजा झाली. मग असं जर व्हायचं नसेल, मला डायबिटीस नको, त्याच्यानंतर मला संधिवात नको, मला चांगलं पचायला पाहिजे, ओके, माझे दात चांगले पाहिजेत, केस चांगले पाहिजेत, मला किडनीचा त्रास नको, लिव्हरचा त्रास नको, तर सोपा मंत्र आहे, कोकोनट ऑइल पीत राहा 1-1 चमचा, स्वस्त आणि मस्त. त्याच्यामुळे वापरा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि जर त्वचेला लावलं तर त्वचेचं आरोग्य सुधारतं. काय करतं, नीट बघा मी काय सांगतोय, अप्लाइड topically helps to form a chemical barrier on the skin towards infection. म्हणजे जे लोक शेतकरी दररोज उन्हात काम करतात बिचारे, त्याच्यानंतर शेतामध्ये केमिकल मारताय, फवारण्या मारताय, धूळ उडते, कचरा उडतोय, माती उडतीये, आणि मग जर तुम्ही साधं डोक्याला तेल लावत नाही, अंगाला कधी तेल लावत नाही, तर त्या त्वचेचं काय होईल बघा, मला सांगा बरं. ती सगळी त्वचा खराब व्हायला लागेल. माहितीये की नाही तुम्हाला. साधा जर आपण शर्ट घालून मोटरसायकलवरनं जर फिरायला लागला तुम्ही, तर अख्खा शर्ट तुमचा काळा 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 व्हायला लागतो. आणि मग तो शर्ट धुतलाच नाही 2-3 दिवस तर कसा व्हायला लागेल, तो घालायच्या लायकीचा राहणार नाही. मग तुम्ही तर तसंच फिरताय दररोज राहणार, तसंच काम करताय, तसंच कंपनी जाताय, नको नको तिकडनं फिरून येताय.
मग तुमच्या त्वचेचं संरक्षण कोण करणार? त्याच्याकरता मी तुम्हाला सांगतो, रोज रात्री आल्यानंतर स्वच्छ हातपाय तोंड धुवा मस्तपैकी. झोपताना अख्ख्या हातावरती घ्यायचं एक 5-7 थेंब ऑइल चेहऱ्याला लावा, हातापायाला मस्तपैकी लावायचं, टकाटक शांत झोप लागायला लागेल. तुमच्या त्वचेची काळजी तुम्हीच घ्या, नाहीतर तुम्ही म्हातारं व्हाल. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही स्वतःवरती प्रेम करायला शिका. दुनियेवरती प्रेम नका करू. स्वतःवरती प्रेम केलं की आपोआप दुनिया तुमच्यावरती प्रेम करायला लागेल. तुमचे रिलेशन इम्प्रूव्ह व्हायला लागतील. रिड्यूस सिम्पटम्स असोसिएटेड सोरियासिस, एक्झिमा आणि डर्माटायटिस. म्हणजे ज्या लोकांना सोरायसिस आजार किती भयंकर आहे. सोरियासिस आजार व्हायचं एकच कारण आहे, त्वचेतलं ऑइल निघून चाललंय. कशामुळे त्वचेतलं ऑइल निघून चाललंय? किती साबण लावताय, किती शॅम्पू लावताय केमिकल युक्त, ओके, फसा साबण लावत राहताय. किंवा लेडीजला एक्झिमा किंवा डर्माटायटिस कधी बघितलं का? सारखं धुण्याचा साबण वेगळा, भांड्याचा साबण वेगळा, त्याच्यानंतर अंगाचा साबण वेगळा, पार्लर मध्ये अजून काहीतरी केमिकल मध्ये हात जातोच आहे, शेतामध्ये काहीतरी चालूच आहे, शेणसाडा आपण टाकतोच आहे, म्हणजे कुठेही सारखा हात जातोच आहे आपला. मग तुमच्या कोपरापर्यंत स्किन बघा, तुमचे कोपरे बघा, एल्बो बघा, असं नाईट आल्यासारखं सगळं वाटायला लागेल. असं जर येत असेल तर त्या ठिकाणी आपलं ते लावा. Support the natural chemical balance of the skin, soften skin and helps relieve dryness and flaking. म्हणजे काय म्हणूया, असे चट्टे दिसू बघा. फ्लॅकिंग म्हणजे मी एक पेशंट परवा पाहिला, म्हणजे मध्येच काळं मध्येच पांढरं, मध्येच काळं मध्येच पांढरं, म्हणजे असा कलर उडायला लागलाय. साडीचा कसा कलर उडतो धुतल्यावर, तसा त्वचेचा कलर उडायला लागतो. त्याला म्हणतात फ्लॅकिंग येणं. मग ते यायला नको. तुमची त्वचा मुलायम मृदू राहायला पाहिजे. म्हणजे सगळ्या स्त्रियांनी पुरुषांनी तुम्हाला तेल अंगाला लावणं गरजेचं आहे. रानात फिरताय, ऊन लागतंय, थंडी येते, अंग तडकतंय, तर तुम्ही तेल अंगाला लावा. तुमच्या त्वचेवरती रिंकल्स येतात, सुरकुत्या येतात, स्किन सॅग होते, अशी घरघळायला लागते. इथे गंमत आहे बघा. मी तुम्हाला सांगितलं, समजा एखादा 90 किलोचा माणूस आहे आणि काय लोक काय करतात माहितीये का, वजन कमी करण्याकरता कुठल्या तरी कंपन्याचं प्रॉडक्ट घेतात, डॉक्टरकडनं औषध गोळ्या खात राहतात. आता 90 किलो वजनाचा माणूस जर चुकून 60 किलो झाला तर मला सांगा, त्याच्या गालावरती जी त्वचा होती, ओके, तो पहिला 90 किलो होता आणि तो जर माणूस 60 किलो झाला तर गालावरची त्वचा त्याच्या कुठं जाईल? गळ्याच्या खाली जाईल, अशी लटकायला लागेल त्वचा. त्यामुळे तुम्ही बघितल्या कधी कधी अशा म्हाताऱ्या बायका बायसेप दंड असा वरती केला ना, असं लटकायला लागतं बघा, इथं लटकायला लागतं, त्वचा अशी सॅग व्हायला लागते. पण डीएक्सएनचे प्रोडक्ट खाल्ले तर तुमची त्वचा टाईट राहते, एक्स्ट्रा त्वचा पण काढून टाकली जाते. कारण आपल्या प्रोडक्टचं नाव गॅनोडर्मा का दिलं माहितीये का तुम्हाला? गॅनोडर्मा त्वचेवरती काम करतो. त्यामुळे ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी आपलं न्यूट्रिऑइल नक्की वापरा. तुमची त्वचा सॅग राहणार नाही. सोबत गॅनोडर्मा खायला सुरुवात करा. तुमची स्किन टाईट वाटायला लागेल, तरुण दिसायला लागाल तुम्ही. त्यामुळे सगळे आपले प्रोडक्ट वापरा, त्वचा सॅग होणार नाही. एज स्पॉट म्हणजे असे काळे ठिपके कुठेतरी येतात, मानेला, पाठीला, अंगाला चट्टे उठायला लागतात, व्हायचे स्पॉट येणार नाही. त्याच्यानंतर तुमचा हेअर लुक मस्त वाटायला लागेल, मस्त वेगळी, म्हातारपणी पण तरुण दिसायला लागाल तुम्ही. तुमचे केस चांगले व्हायला लागतील, केसात गुंता होणार नाही, केस लांब सडक राहायला लागतील. त्याच्यानंतर अल्ट्रा व्हायोलेट रेडिएशन फ्रॉम द सन, हे जे रेज असतात, उन्हामध्ये जे रेज येत आहेत, किरण येत आहेत, त्रास होतो, सनबर्न होतं, हे सगळं आपलं तेल स्किनला अप्लाय केलं, अंगात खाल्लं पिल्लं तर होणार नाही त्रास. त्वचा उजळेल तुमची. व्हर्जिन कोकोनट ऑइलनी हो फॉर HIV पेशंटला पण त्याचा भरपूर फायदा व्हायला लागतो. त्याच्यामुळे त्यांना पण तेल खायला प्यायला सांगा, त्यांनाही भरपूर त्याचा फायदा व्हायला लागेल. किती कोकोनट ऑइल प्यायला पाहिजे पर डे? पर डे डॉक्टरांचा रिकमेंडेड डोस आहे 2 चमचे. सकाळी 1 चमचा, संध्याकाळी 1 चमचा तेल मोठ्या माणसांच्या पोटात गेलंच पाहिजे, बारक्या पोरांच्या 1 चमचा गेलंच पाहिजे. आणि जर पोटाचा आजार झालाय, हार्टचा प्रॉब्लेम झालाय, वजन भरपूर वाढलं तर 4 चमचे प्या, काय नुकसान आहे? बायपास होण्यापेक्षा बरं नाही का? मूतखडाचं ऑपरेशन करताय, मुळव्यात काढून टाकताय, परत येत राहतंय 10 वेळा, तेल प्या ना स्वस्ताने मस्त, घरातल्या घरात कार्यक्रम होतोय आपला. त्याच्यामुळे सगळं वापरा, हे फायदेशीर आहे. इज इट गुड फॉर युअर हार्ट? हृदय करता चांगलं आहे का? खूप चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. कारण कोकोनट ऑइल मध्ये काय, मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स, हे काय करतं, चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि तुमचं हृदय चांगल्यात चांगलं ठेवतं. त्यामुळं
दररोज 1 चमचा तरी कमीत कमी 13 ग्रॅम अ डे गेलंच पाहिजे, असं कोण सांगतं? अमेरिकन हार्ट असोसिएशन. आपण नाही सांगत. आता आपल्यावरती विश्वास नाही. अमेरिका सांगितले की ओके, आपण लगेच म्हणायला लागतो. मग घ्या 1 चमचा, सांगते अमेरिकन हार्ट असोसिएशन. प्रूव्हन. ओके, आपण तर 2 चमचे घ्या मस्तपैकी, तुमचा हार्ट तंदुरुस्त राहायला लागेल. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल कंटेन्स नॅचरल सॅच्युरेटेड फॅट्स दॅट इन्क्रीज एचडीएल वाढवतं आणि एलडीएल जे खराब वाढत चाललं होतं त्याचा हार्मफुल इफेक्ट कमी करतं बॉडीवरचा. आणि त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, बाय इन्क्रीजिंग एचडीएल हाय डेन्सिटी लो प्रोटीन, मेनी एक्सपर्ट्स बिलीव्ह दॅट कोकोनट ऑइल मे बूस्ट म्हणजे वाढवणे, हृदयाची आरोग्य वाढवतं कम्पेअर्ड विथ मेनी अदर फॅट्स. कुठल्याच फॅट एवढ्या वाढवणार तेवढं कोकोनट ऑइल भन्नाट तुमच्या हार्ट करता खूप चांगलं काम करतं. कोकोनट ऑइल हॅज बीन मेकिंग बिग वेव्स फॉर अ व्हाईल नाव फॉर इट्स पर्पोरेटेड हार्ट हेल्दी प्रॉपर्टीज, हेल्दी हार्ट. त्याच्याकरता कोकोनट ऑइल चांगलं काम करायला लागतं. त्याच्यात अकालॉरिक ऍसिड आहे आणि हे जर केसांना दररोज लावलं तर चांगली झोप पण यायला लागते. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं, हे जर तुम्ही घेतलं तर ज्या लोकांना चांगली झोप लागत नाही, झोपेत दचकून जागे व्हायला लागतात, ह्यांनी केसांना तेल लावा आणि थोडं पोटातनं पण प्या. तुम्हाला झोपेच्या तक्रारी पण तुमच्या दूर व्हायला लागतील. उगाच तुम्हाला बटर खाताय, चीज खाताय, पनीर खात बसताय, त्याच्यापेक्षा कोकोनट ऑइल घ्या, स्वस्त आणि मस्त परवडायला लागेल तुम्हाला. हे वापरा, ह्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. आणि ज्या लोकांना अजून चांगला रिझल्ट पाहिजे त्यांनी मस्तपैकी सकाळी ग्लास भर किंवा कप भरून गरम पाणी घ्या, त्यात 1 चमचा तेल टाका आणि लिंबू पिळा 1-2 चमचे, मस्त 1-2 चमचे किंवा 1-2 थेंब, 4 थेंब तुम्हाला आवडेल तसं. आणि हे जर दररोज घेतलं मग बघा बॉडी कशी मस्तपैकी व्हायला लागते, भन्नाट आणि हेल्दी जगा, एनर्जेटिक जगा, उत्साही जगा. त्याच्याकरता उपाशीपोटी घेतलं तर त्याचे खूप फायदे तुम्हाला मिळायला लागतील. अजून याचा काय कुठल्या आजारात त्याचा भरपूर फायदा होतो? डिजनरेटिव्ह वयोमानापरत्वे जे लोकांना आजार येत राहतात, मेंदूचे आजार, ओके, त्यात कुठला असतो? अल्झायमर म्हणजे लक्षातच राहत नाही, विसराळूपणा, ओके, या लोकांना कोकोनट ऑइल पाजायला पाहिजे. दुसरं काय सांगितलं त्यांनी? एएलएस एक आजार असतो, अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, म्हणजे मसल लॉस होतो बघा, त्याला कळतच नाही, अरे माझ्या कमरेखाली काय राहिलंच नाही, माझ्या हातातनं काय उचलतच नाही, माझ्या हातातनं काय पण पडायलाच लागलंय, मला ग्रिपच गेलीये, मला चालताना असं पडल्यासारखं वाटतंय, मी जास्त उभा राहू शकत नाही, म्हणजे मसल कमजोर झाल्यात. ब्रेन मधनं जो मसलचा स्ट्रेंथ कंट्रोल असतो तो निघून चाललाय. हा नर्वस सिस्टमचा आजार आहे. मोटर न्यूरॉन डिसीज, एमएनडी, म्हणजे हे पण परत तसंच आहे. एमएनडी कसं असतं माहितीये का? की समजा आता तुमच्या पायाला काहीतरी चावतंय, त्याला दिसतंय पण त्याच्या हातात उचलायची ताकदच नाही. अरे कधी हातच उचलत नाही. कित्येक लोकांच्या रक्तात काहीतरी टोचतं, भळाभळा वाहतं, त्याला कळतं की मला, पण त्याचा हात तिथं पोहोचू शकत नाही. कारण मोटर न्यूरॉन डिसीज त्या संवेदनाच घालवून टाकतो. हा मेंदूचा आजार आहे. पार्किन्सन डिसीज, कंपवात, लकवा, ऑटिझम, हा सुद्धा तुमचा ब्रेन कमजोरचा आजार आहे. मग मी तुम्हाला सांगितलं बऱ्याच ठिकाणचे एन्झाईम्स, म्हणजे कुठले सांगितले मी तुम्हाला? लिव्हरचे एन्झाईम्स जर नीट निघाले नाही तर तुम्हाला पित्ताशयात खडा होतो. स्वादुपिंडात एन्झाईम्स निघाले नाही तर तुम्हाला डायबिटीस व्हायला लागतो. लेडीच्या युट्रस मध्ये निघाले नाही तर तुम्हाला गायनिक पिरियडचे त्रास व्हायला लागतात. पुरुषांचं झालं तर स्पर्म काउंटचा प्रॉब्लेम यायला लागतो. तर हे जे एन्झाईम्स मेंदूत पण आहेत ना, काहीतरी मेंदूतले पण स्त्राव असतात की नाही, हे जर निघालेच नाही तर ब्रेन ट्यूमर, अनेक आजारांना बळी पडावं लागेल. आणि हे एकदा का आजार झाले, ॲलोपॅथीत नो औषध, नुसते पैसे घालवायचे, सिटी स्कॅन, एमआरआय प्रत्येक डॉक्टर करत बसेल. मग ते तर तुम्हाला काय करायचं ते करा. डॉक्टर इज गॉड फॉर अस, त्यांना तुम्ही माना, आमचं काय म्हणणं नाही. पण मी तर सांगतो घरातल्या घरात जर चांगलं तुम्हाला प्रोडक्ट खायला मिळत असतील तर भरपूर फायदा व्हायला लागेल. डायबिटीस पेशंटनी तर अवश्य घ्या, त्याच्यामुळे डायबिटीस कंट्रोल यायला खूप मदत मिळते. आणि डॉक्टर स्टीव्हने कुकिंग ऑइलचा स्कोर बोर्ड दिलाय बघा. कुकिंग ऑइल करता कुठलं ऑइल सगळ्यात चांगलं आहे, कुकिंग ऑइल डॉक्टर सांगताय स्कोर बोर्ड मध्ये. ते म्हणते वापरूच नका सनफ्लॉवर ऑइल, सोयाबीनचे ऑइलच वापरू नका तेलाला. आता आपण तर सर्रास ते वापरतो. आणि काळजी घ्या, सिसम ऑइल, पीनट ऑइल, फ्लेक्सीसीड ऑइल वापरताना काळजी घ्या. सगळ्यात भारी स्वयंपाक करायचं तेल कुठलं सांगितलंय? कोकोनट ऑइल किंवा तूप.
ओके, तूप पण चांगलं आहे स्वयंपाक करायला. आता पण किती लोकांना परवडायचं? ॲनिमल फॅट, पाम ऑइल. पण आपण जे वापरतो ना, हे रिफाइंड ऑइल आहे सगळं. पण आता त्याच्यामुळे तर लोकांना हार्ट अटॅक वाढले. तुम्ही बघितलं का जुनी लोकं किती धिप्पाड होती, सशक्त होती, ताकद किती होती, काय-काय करायची. आणि आता आपण कमजोर का झालोय? तर आपल्या खाण्यात रिफाइंड ऑइल आलं, रिफाइंड सॉल्ट आलं. त्याच्यानंतर आपण दूध पितोय कशाचं? जर्सी गाईचं. टाइप 2 मिल्क, टाइप 1 मिल्क आपण बघायला लागलो. शेतीमध्ये टॉक्सिक सुरू झालं, खाण्यापिण्यात भेसळ आली. म्हणून कुकिंग ऑइल हे शुद्ध चांगलं पाहिजे असेल तर तुम्ही कोकोनट ऑइल स्वयंपाकाकरता सुद्धा वापरू शकता. देयर इज नो आयडियल कुकिंग ऑइल. ह्याच्यापेक्षा भारी काय असूच शकत नाही. त्याच्यामुळे कुकिंग ऑइल जर तुम्ही वापरलं तर सगळ्यात महत्वाचं ह्याच्यात भरपूर पौष्टिक तत्व आहे. तुमच्या बॉडीला लागणाऱ्या गरजेचे फॅट, कोलेस्ट्रॉल, फॅटी ऍसिड्स कुठले कुठले? ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 9 एवढे एकत्र कुठंच मिळत नाही तुम्हाला नॅचरली मध्ये. आणि बॉइलिंग पॉइंट, स्मोकिंग पॉइंट, हिटिंग अँड फ्राईंग हे सगळं चांगल्या क्वालिटीचं आहे. स्टॅबिलिटी एक रूम टेम्परेचरला किती पण दिवस बॉटल राहू शकते, काही नुकसान होणार नाही. हेल्थ बेनिफिट्स, त्यामुळं व्हर्जिन कोकोनट ऑइल नियर आयडियल कुकिंग ऑइल हे खूप चांगलं आहे. प्रमोट डीएक्सन व्हर्जिन कोकोनट ऑइल ऍज अ गुड कुकिंग मीडियम. स्वयंपाकाकरता सुद्धा याचा भरपूर चांगला वापर होतो. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, जुन्या काळामध्ये किंवा असा एक रिपोर्ट पेपर आहे की 1930 सालच्या अगोदरचा स्वयंपाक लोकांचा कोकोनट ऑइल मध्ये व्हायचा. तुम्ही बघा केरळच्या महिलांचे केस बघा, केरळच्या महिलांची स्किन बघा, केरळच्या लोकांना संधिवात, त्वचेचे आजार काय होतच नाहीत. ओके, कारण त्यांच्या खाण्यापिण्यात खोबऱ्याची चटणी, तुम्ही काय पण करा, इडली, वडा, सांबर, त्यात खोबरं 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 भरपूर मिळतं तुम्हाला. त्याच्यामुळे कोकोनट ऑइल ते लोक खूप वापरतात ना. ते तर कच्चं दूध पण प्यायला देतात. आपण केरळला कधी गेलो ना, तुम्ही बघा हॉटेलमध्ये तुम्हाला अगदी नारळाचं दूध पण प्यायला असतं बाजूला. त्याच्यामुळे सगळं वापरा, ह्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. ओके, आणि हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक घरात दर महिन्याला गावात एक एक घर सुद्धा सोडायचं नाही. त्याला म्हणायचं मावशी काका फक्त 1 महिना तेल पिऊन बघा. उगीच तुम्हाला पोटाचा आजार, पोटाचा कॅन्सर, ब्रेस्टचा कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, छातीत कळ मारते, मूतखडा, मूळव्याध काही होणार नाही. फक्त कोकोनट ऑइल घरात आलं पाहिजे. आणि हा व्हिडिओ एकदा बघा आता. Top 5 benefits of coconut oil. Healthy heart. Lauric acid in coconut oil has the power to keep your heart happy and healthy by controlling troublesome cholesterol. This is down to its ability to increase the good cholesterol, HDL, and lower the bad, LDL, which is important for a healthy heart. Weight loss. Here's the one benefit we're most excited about. Yes, coconut oil can aid weight loss as it contains short and medium chain fatty acids that help take off excessive weight, and it's easy to digest. It increases the body's metabolic rate, so people who use coconut oil every day as their primary cooking oil are normally not fat, obese, or overweight. It's the beauty addict's dream. It's not just your insides that benefit from coconut oil. Like other natural oils like argan oil, it's great to use on your skin, hair, and nails to keep them nourished and moisturized. You can even use it as a massage oil, as its solid consistency means that it will keep its thick, creamy texture until things start to heat up. Less mess, loads more hotness. Alternative to cooking oil. Unlike sunflower oil or even virgin olive oil, cooking with coconut oil is incredibly healthy. Coconut oil has a much higher smoke point than other conventional cooking oils, olive oil included, which is only beneficial if taken cold and uncooked, which means it maintains its goodness even when heated. Great for indigestion. If you suffer from digestive problems like gas and IBS, then eating coconut oil is a great way to soothe your symptoms. The properties and fats within coconut oil help in the absorption of other nutrients such as vitamins, minerals, and amino acids, and also its antimicrobial properties help in dealing with various bacteria, fungi, and parasites that can cause indigestion. Thanks for watching this video. Please like, share, and subscribe channel for more health tips. Have a nice day.